इचलकरंजी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील फुटपाथ अतिक्रमण मुक्त करून नागरिकांसाठी चालण्यास खुले करावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले। ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शहराध्यक्ष वसंत पवार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन महापौर आणि वाहतूक विभागाला सादर करण्यात आले। निवेदनात शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर फुटपाथवर अतिक्रमण झाल्याने पदचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत असून त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे। विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फुटपाथ पदचाऱ्यांसाठी मोकळे ठेवण्याची जबाबदारी महापालिका आणि वाहतूक पोलिसांची असल्याने तातडीने अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली। यावेळी भाजप पश्चिम अध्यक्ष शशिकांत मोहिते, नगरसेवक चंद्रकांत शेळके, योगेश पाटील, विनय महाजन, काळेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।